हॅलो. नमस्कार. नमस्कार. देवेंद्र भुसाने. हा देवेंद्र बोला. हा काय नाही ते बातमी परवा वाचली. हो हो काय प्रवेश केला ती काय ही वेळ आली तुमच्यावर. हा तुमच्यावर ही अशी का वेळ आली हो. विकास काम. विकास काम. तुम्ही आमदार असताना किती विकास काम का नाही केलं. मग तेव्हा काय 1.5-2 वर्ष मला मिळाली ना. मला मग दोन वर्ष मिळाली ना. मग 2 वर्ष तुम्ही किती विकास काम केली. माझाच नाही रे. तालुक्यातले किती आपली गावं आहेत ना आमच्याकडे. अहो पण तुमच्यासाठी बोलतो मी. तुम्ही आमदार होता ना. हा तेव्हा तुम्ही विकास कामे किती केलीत. तेव्हा ज्या गावात जे काय केली, जे निधी मिळाला तेवढा किती आपण केलं आपल्या आपण निधी मिळाला. एक आमदार तुम्ही होता. तुम्हाला तुमच्यासाठी शिवसैनिकांनी माऱ्या कुटाकुटी जेलवारी सगळ्या करून तुम्हाला निवडून आणला. ते तुमचं श्रेय नव्हतं ऍक्च्युली. नक्की नक्की. खरं म्हणजे तुम्ही त्या खरं सांगा स्पष्ट सांगा तर राग येईल तुम्हाला. तुम्ही त्या पात्रतेचे पण नव्हता आमदारकीच्या. खरं सांगतो तुम्हाला. पण तुम्ही आमदार झाला सगळ्यांच्या कृपेने. हो नक्कीच नक्कीच. ते मी काय नाकारत नाही. हो. आणि मग तुम्ही तुमच्या अशी काय वेळ आली असा आम्हाला प्रश्न पडला की आम्ही शिवसैनिक आमची पण जबाबदारी आहे ना. आमचा पण प्रत्येका खारीचा वाटा आहे. 100% बरोबर ना. मग तुमच्या अशी काय वेळ आली की तुम्ही आता म्हातारपणी पेन्शन घेऊन खायचं. आता पेन्शन तर तुम्हाला मिळाली आमदार झाल्यामुळे. तिथं सोय झाली. मग तुम्हाला असं काय आणलं होतं ह्या म्हातारपणी. ठीक आहे बोलेन नंतर तुला. नाही बोला बोला बोला. आम्हाला पण कळू द्या. आमचा पण हक्क आहे साहेब. बोला. आता काय जय महाराष्ट्र बोलणार नाही तुम्हाला मी. आता जय महाराष्ट्र बोलणार नाही. आता तुम्ही बोला बोला बोला. तो आमचा हक्क आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. मेघऱ्याच्या कार्यक्रमात आहे. कसला मेघराचा कार्यक्रम. तुम्ही विकास कामं किती दिली सांगा ना. ते सांगतो ना तुला. तुम्हाला विचार सगळा पाडा येतो कधी घरी येऊ का विचारायला. कधी मला कधी पण विचार. मी असतो सुरुवातीला. नाही मी घ्यायला फोनवर विचारतोय. मग सांगा कधी आता तुम्ही येतो तिथं. आम्ही सगळे येतो. आम्ही सगळे आता शिवसैनिक. हा